माणूस आहे ना, हा या एअरपोर्टला विरोध केला. बोलले सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जे प्रोजेक्ट येतात त्याला करू देत नाही, हप्ता मागतो, पैसे मागतो, हा घालतो. बोलत सन्माननीय माजी सभापती शरद जाधव, सन्माननीय प्रमोद उदयनराव, सन्माननीय दादासाहेब डॉक्टरडे, सन्माननीय अनिलराव पवार, संतोष नलावडे, संजय आयरे, त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व मान्यवर मंडळी, बंधुराव प्रेमीनो आणि माझ्या तरुण मित्र, काय होणार नाही, काय होणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. जरा आवाज करू प्लीज. महायुतीचं कार्यालय चिपळूणमध्ये आता सुरू झालं आतापासून आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जमलेले आहात. इथे माझे जुने नवीन सगळे सहकारी आहेत. कॉर्पोरेशन पासून मुंबई कॉर्पोरेशन अध्यक्ष असताना होते शेखर चव्हाण, त्या आमदार माझ्यासोबत होते. अनेक जण पक्षाच्या कार्यालयातील कामातही माझ्यासोबत होते आणि सर्वांनी ज्या प्रकारे तिथे विचार मांडले, त्यांनी भाषणे केली त्यांनी, आणि जो मला विश्वास दिला. पण मला असं वाटतं की माझं बोलण्याचं काम शिल्लक राहिलं नाही असंच मला वाटतं. एवढा विश्वास मी 15 दिवस मी दोन्ही जिल्ह्यात फिरतोय, पण मला समाधान वाटतं की मी कोकणात, महाराष्ट्रात, देशात जे काही काम केलं एवढी वर्ष, त्या कामाचे खऱ्या अर्थाने पोचपावती म्हणा, विश्वास म्हणा, प्रेम म्हणा, जनता मला देत आहे ते पाहून मी खरोखर भारावून. आता दुपारी मी रत्नागिरी पोहोचलो. मिसेस मालवणवरून ती पोचते, मला रत्नागिरीला आमची भेट झाली. मला म्हणते तुमच्यामुळे मला फार लोक सन्मान देतात, कौतुक करतात भाषणात, हे सगळं तुमच्यामुळे. बंधू भगिनी, मी स्वतःला किती जरी पदं, 10 पदे माझ्या जीवनात, राजकारणात एवढी पदं सहसा कोणाला मिळत नाही. मुंबई कॉर्पोरेशनला पहिल्यांदा मी नगरसेवक झालो, त्याच्या अगोदर शाखा प्रमुख वगैरे पदं मी धरत नाही. नगरसेवक, बीएसटी चेअरमन, त्यानंतर आमदार, त्यानंतर जवळपास 10, 12, 15 खात्याचा मंत्री, आणि त्यानंतर मुख्यमंत्री, परत विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार आणि केंद्र, अशी लाईन 10 पदं. ही पदं मिळताना मुख्यमंत्री महाराष्ट्र झालो त्यावेळेला मी म्हणालो होतो, नेतेला उद्देशून गाणे हो नाही म्हणजे प्रत्येकाला होते. तेव्हाही म्हणालो होतो की मी या राज्याचा साहेब नाही, या राज्याचा साहेब नाहीये, या राज्याचा, राज्याच्या जनतेचा मी सेवक आहे. तेव्हाही आणि आजही मी सेवक. एवढी पदं मिळाली, माझ्या काही परिवर्तन झालं नाही, ना राहण्यात, ना बोलण्यात, कशात मी बदल करून घेतला. आता हनुमान जयंतीचा आज जयंती आज, पण मुळात हनुमान जयंती दिवशी माझा जन्मही झालेला, त्यामुळे मी रामाचा सेवक आहे. तो विनम्रच असणार, आयची नाही मला माहित आहे. तुम्ही मला सवंगडी बोलती दादा काय म्हणताय असं, पण मी एकंदरीत काही काम करण्याची एक शैली पद्धत वेगळी आहे. मी ज्या लोकांना सांगतो ठीक आहे, जसं आज ते सांगितलं नोकरीचा प्रश्न आहे, नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे, पुराचा प्रश्न आहे, असे अनेक काही प्रश्न आहेत. मी प्रश्न शिल्लक ठेवणार वेळी नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा भाग मी आलो ना त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे पंडितकडे येतो. माझा जन्म कोकणात पण मी लहानपणापासून मुंबईत आणि मुंबईत माझं कार्यक्षेत्र होतं आणि मुंबईतून नगरपालिकेत निवडून गेलो. 3 वेळा PhD केली. माझं लक्ष होतं मेयर पदावर आणि बाळासाहेब तुला कोकणात जावं लागेल, लोकांची कोकणी माणसांची मागणी आहे. तसं काय माझं गाव सोडलं तर काय परिचय नाही होता कोकणात. मी साहेबांना साहेब प्लीज नको ना, मी नको म्हणजे माझं लक्ष आमदारकी नको असं नको, माझं मेयर पदावर लक्ष. पण साहेबांना सांगितलं तुला जावं लागेल. ठीक आहे, मी आलो. त्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 आणि आज दिवसाला 2,40,000. आता ज्या तक्रारी तुम्ही करता त्याची भयावह तक्रारी होती. एक तर मी वाचायचो वृत्तपत्रात कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्थिक दुबळा कमकुवत आहे, गरीब लोक राहतात. या पिण्याचं पाणी म्हणा, शेतीला पाणी म्हणा, रस्ते पाणी, वीज, शाळा, आरोग्य सगळं घेऊन आलं. पाहिला पूर्ण जिल्हा आंबोलीला मी एकदिवशी गेलो तर मार्च महिना होता. बघितली 5-5 किलोमीटरवरून पैसे पाणी अंतरावर आणि मी ठरवलं की आता आपण कोकणात कोकणी माणसाला कोकणी माणूस सुखी कसा होईल, समाधान कसं होईल, आर्थिक सक्षम कसा होईल यासाठी आपण काम करावं. आणि त्याप्रमाणे मी स्वतः काही निर्णय म्हणालो येतात आपण असं राहायचं, असं काम करावं. आज सांगा मला 34 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून तसं महाराष्ट्र देशात ते काम करतो. आज तिथे सांगा आता सांगा 2,40,000 पर कॅपिटल इन्कम आहे. आज रस्ते राज्यात रस्ते असेल, पाण्याची व्यवस्था एकमेव जिल्हा महाराष्ट्रात 36 जिल्ह्यापैकी टँकर मुक्त, टँकर लागत नाही. प्रत्येकाच्या म्हणजे घरात नळानी नटकवी पाण्याची व्यवस्था टंचाई नाही. आमच्या टँकर लागत नाही. शाळा तिथे वर्गाची शिक्षक 100%. मी आलो तर 442 शिक्षक कमी होता. त्या मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मी गेलो त्यांच्याकडे, सर 442 कमी, तुम्ही जरा सही करा. आमचे सर म्हणजे मनोहर जोशी सह्या करताना 3 पेन ठेवलेले असेल समोर, 3 पेन. आणि मला माहिती होतं कोणत्या पेनाने सही केलं म्हणजे काम होणार. मी बोलले सर मला जर तुमच्या बाजूने यायचं आहे, समोर नाही तुमच्या बाजूने येऊ का? माहिती होतं तुम्ही काय कोण नव्हता त्यावेळी आलो. सर एक सही काय मी म्हणतो सर प्लीज सही येतात ह्या पेननीच करा. लाल पेन नको आहे, निळं पेन. लाल पेन म्हणजे मी सोडणार नाही, निळं पेन म्हणजे पेननी ठेवा आणि ब्लॅक पेन म्हणजे सही घेतली. थोडे 442 मी काम करायला मी काम करताना त्या नेत्यांमध्ये भाग होता आणि मला हाताने संसरी म्हणून ते सगळे नेते जे मंत्री होते सगळे पाहिलं होते. आणि ते एक प्रकारची बोलत नाही म्हणायचं. मालवण शहराला मी गेलो तर खारट पाणी प्यायचे, समुद्र बाजूला सगळ्या बाजूला आणि नळाने पाणी पूर्ण आणलं नव्हतं. काय व्यवस्था नाही, खारं पाणी. लोक म्हणाले दादा आम्हाला पाणी पाहिजे. सहज अधिकारी कुठून पाणी आणायचे. मग त्यांनी मला एक गाव सांगितलं ते 34 किलोमीटर मालवण पासून 34 लांब. तिथे शिवाजी महाराजांच्या काळाचा तलाव आहे डॅम. मला तिथून पाणी आणावं लागलं. तसं अर्ज दिला स्पेशल केस म्हणून शहराला पाणी पुरवण्यासाठी आपण परवानगी द्यावी. ती मंत्र्याची स्पेशल केस चालत नव्हती. परत सरांनी दिलं. आज 34 किलोमीटरवर मालवण शहराला पाणी येत आहे. पाणी
मी एक समस्या ठेवली नाही, काही काम करण्याची पद्धत आहे. इथे असतो बुद्धीला असतो. दिल्लीला गेलो तर बरंच सांगतो तुम्हाला. दिल्लीला गेलो तर दिल्लीला महाराष्ट्रातून कोणी लावले मंत्री होते ते गुंडाळायचं ठरवतात झाली. IAS अधिकारी तिथले नॉर्थ इंडियन आणि साऊथ आपल्याकडे सहसा एखादा पुढे असला तर अधिकारी ते IAS सगळे नॉर्थ अँड साऊथ ते सगळ्या गुंडाळण्याचं कार्यक्रम आहे. MSME सूक्ष्म लघु मध्यम जवळपास 7.5 कोटी उद्योग 18 कोटी कामगार आणि वेगवेगळ्या योजना त्याच्यामध्ये 5-5.5 लाखाचा फंड वर्षाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खात्याला देतो. असं खाता मिळाल्यावर मी दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्याची बैठक मंत्री झाल्यावर ही तुम्ही बोलून आणि बोलून प्रेझेंटेशन करा. मॅडम नाही बंद करून तो बंद करू. तर मी अधिकाऱ्याची बैठक बोलली. माझं हे काम करण्याची पद्धत आहे. तुम्ही दरवर्षी आपल्या डिपार्टमेंटचं अपग्रेडेशन मला दाखवायला पाहिजे. प्रेझेंटेशन देतं का? माझ्याकडे 12पैकी 6 लेडीज ऑफिस ऑफिसर इसमें जीडीपी का ग्रोथ नहीं है. लास्ट 3 साल से क्या कर रहे हैं आप? थोड़ा सा बोलो भी गलत है. आइंदा मैं सस्पेंड करूंगा. असं वाक्य बोलू दिया पण नाही केलं तर सरकार असं नुसते बसून राहणार आहे का? 3 दिवसानंतर कॅबिनेट होती. मी आपला कॅबिनेट बसलो. एम साहेब आले. बसायच्या अगोदर म्हणतात अरे भाई लोग अधिकारी मत दाखवू बडा मत करू. समजले साहेबांनी आपल्या म्हणजे कंप्लेंट आपली गेलेली पण ते काय मला बोलले नाही. मला माझ्याकडे पाहिलं पण तो डायलॉग माझ्यासाठी होता. पण मी काय आज तुम्ही सांगता या अधिवेशनाच्या अगोदर राष्ट्रपतींचं भाषण तुम्ही ऐकलं असतं. त्यात माझ्या खात्याचा गौरव केला. हाऊसमध्ये भाषण झालं बजेटवर त्यातही माझ्या खात्याची प्रशंसा केली आणि निर्मला सीतारामन तिघांनी माझ्या खात्याचा खर्च गेल्या वर्षी 99.99 या वर्षी 99.95 हा 2 वर्षाचा हा माझा खर्च जवळपास 100%. पण ते दाखवावं लागतं ना. एकदम 100% दाखवून म्हणजे रिझल्ट काहीतरी येणार म्हणून आम्ही ऍक्च्युअल असतं. ठीक आहे ती पद्धत. मला असं वाटतं माझ्या कोकणी माणसाने मला दिल्लीला पाठवलं. महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री झालोय मंत्री झालो सगळ्यांना समथिंग काय वेगळं असतं. ही कॉर्पोरेशन पण सवय लागली. कॉर्पोरेशनला नाव असतात ना नगराध्यक्ष झालेल्यांची विचार म्हणून असं वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. मंत्रालयात गेल्यावर मुख्यमंत्री नाव ठरवलं. आपलं नाव वाचताना माणूस थांबला पाहिजे नाही याची काळजी तुम्हाला असे वेगळे असते. आणि आज वेगळेपणा हा 1-2 नाही गेली 40 वर्ष टिकवलाय बांधवांना सरकारला. आणि मग आता असं वाटतं मी जातो तिथे लोक एकच म्हणतात दादा तुम्ही इकडे येऊ नका. पहिल्यांदा आम्हाला तुम्हाला मतदान द्यायची संधी आली आम्ही तुम्हाला आता मी राजापूरून जाऊन आलो. मला माहिती नाही गणपती कदम कुठल्या पक्षात शिवसेनेत माहित करून माझी थोडे सरकारी मी राजापूर रस्त्यावर त्यांना गेलो. भीती वाटली डोळ्यात असतो काय असं काय नाही दादा तुम्ही भेटत तुम्ही वेगळ्या ठिकाणी मी दिल्लीला असतो. मी नुसतं हे कामच नाही विकास काम ही माणसं जोपासतो त्याची मनं राखली. प्रत्येक आलेल्या माणसाची गरज भागवली. मी लीडर होतो नेता झालो. नेते पण मिळवलं नाही पण माझ्या असलेल्या शिवसेनेचे त्यावेळेचे आमदार कोणाचं मुलीचं लग्न असू द्या कोण घर बांधत असू द्या काही
त्याच्यात नारायण राणेचा हिस्सा असायचा. असं एक तर तुम्हाला तो आमदार आता आला ना शिंदेच्या गडाच्या पाठीचे त्याने बोलून दाखवलं. ते आले, पत्रिका घेऊन आले, सोलापूरचे आणि म्हणाला दादा मोदी सदन जबाब अभिनंदन काय ठीक आहे सगळं खाली मान कोण अरे बोलू ठीक आहे ना लग्नाची थोडी अडचण तुला ठीक मध्ये गेलो म्हणजे पैशाचा हप्ता दिले 25 पुरवठा हे काम मोठे पण आपल्याकडे पैसे आहे म्हणून आपण पुढारी आहे, नेता आहे, मग आपण नेते पण असेल तर सगळ्यांच्या गरजा संकटापेक्षा खूप आज जे लोक प्रेम करतायत ना ते नारायण राणेच्या बाकी कुठल्या गुणावर नाही, माणुसकी एका गुणावरच आज लोक प्रेम करतात. मी तुम्हाला सांगितलं मी आज पाऊल टाकून आलो की पुढे नवीन ठिकाणी जाताना उजवा पाय मी पहिला जातो ते प्रथा आहे मी आशा आणि मला निर्धार केला की रत्नागिरी इथल्या लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत 1-2 नाही 3 वर्षाच्या पूर्ण 3 वर्ष मला 5 वर्ष लागत नाही. मला कुठलं काम केलं 3 वर्ष तुमची यातली कामं राहणार नाही. फक्त मी सांगेन की इथे उद्योग आणि जमीन नाही माणसं मला फार सिंधुदुर्गात त्रास झाला काही नाही अंकन विकास ते मागून होते अंकन लोक येणार कशा गाव लोक कणकोड स्टेशनच्या मागे कणकोड लागलं अशा गाव मी आमदार झालो. मला लोकांना सांगितलं दादा गाव म्हणजे लाईट नाही, पाणी नाही, रस्ता नाही, आरोग्याची व्यवस्था नाही. पण गाव समाजवादी आहे, दंडवतेचा एक कडवट दंडवतवालेच काहीतरी मला घेऊन तरी चला जेवढा वगैरे त्या गावात. एक आमचा कार्यकर्त्यांनी त्याचं नारळाचं दुकान करते की तुम्हाला बोलवलं गेलो पूजा होती गावाची आणि मी गेलो. आपल्या आमच्याकडे पद्धत पूजा असून त्या वडीलधारी माणसं मस्त कपडे जॅकेट कुर्ती घालून बसतात. रस्ता नव्हता तेव्हा मी पाय वाटले चालत मी गेलो. ते सगळे जमले होते. नमस्कार सर्व वडीलधारी मंडळी नमस्कार. एक वर पाहिजे एक जण मी त्या मला दर्शन केलं परत आलो. त्याने बसून आलो बसून हा बसला असता गाव छान आहे सुंदरच गाव आहे इथे चोर होणारच नाही असतात नाही चोर राष्ट्रीय असतात. बरं लाईटी नाही लाईट नाही शिरणार कसा लाईटी पाणी पाणी नाही दुसरी मीठ आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर ती आटते सुंदर गाव चांगलं एवढं बोलतो आणि गेले. दुसऱ्या दिवशी परत सगळ्यांनी त्याला आमचं आज आहे ना कणकवलीचा गुंठ्याचा दर 11 लाख तोच आज आशिया गावात इकडे रस्ते सगळं दिले वर्षभरात. पण पहिल्या दिवशी जेव्हा रस्ता करायला गेलो 100 माणसं रस्त्याला पाठवले रोजगार मिळाला. तिथल्या गावाकडे तिघे चौघ होते म्हणजे असे उभे इथून फिरून ये आमच्या गावात या रस्त्याने नाही या वाटेने रस्ता नाही. अच्छा ठीक आहे पडची जमीन आहे 1 करोड माझी इथून आहे मुंबईतून तरवल्याला शाळेच्या त्याने फिरवायला गेलं तिथून ओळख कोण येतो तर तुझा असा रस्ता झाला का आता गावात सगळ्या सुविधा आल्या आणि 11 लाख रुपये गुंठा जमीनचा वास अशा अनेक गोष्टी तेव्हा विमानतळ आज खासदार इथला आम्हाला विमानतळ नको लोकांच्या जमिनी घेऊ नका उपासना मी गेलो मुंबईवरून आणि काय सांगितलं आंदोलन झालंय बरोबर दाखवा तरी कुठे मी गेलो फक्त खासदार
15 माणसं कोंबडत होतात. पोलिसांना बोललो काय यांना संरक्षण द्यायला कसं नाही साहेब आंदोलन करतात, वेगवेगळे विरोध करताय, जागा ऍडमिशन करतात, विरोध करतात, सगळ्यांना आत्महत्या टाका मला ऍडमिशन करून. पोलिसांनी मी सांगितलं खासदार सगळं घेऊन गेले आणि तो ऍडमिशन झालं, विमानतळ झालं आणि उद्घाटन झाला. काही मासे उद्योगाचे मुख्यमंत्री आपण विमानतळाचं उद्घाटन करतो आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं. माझं हेलिकॉप्टर थोडं लेट आलं तिथे, तोपर्यंत हे सगळे जागा आलं बसले होते. मी आलो अधिकाऱ्याला बोललो काय तर मला साहेब या उद्घाटन करताय तुमच्याकडे काम. उद्घाटन केलं, उद्धवच्या बाजूला उभा राहील. स्टेजवर जातो ज्यांनी विरोध करत होता ना तोच खासदार इथला माईक घेऊन स्वागत करतोय सगळ्यांचं. हा काय उद्धव हा माणूस आहे एअरपोर्टला विरोध केला. बोलले सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जे जे प्रोजेक्ट येतात त्याला करू देत नाही, हप्ता मागतो, पैसे मागतो, हा घालतो तोंडावर बोलत उद्धव असे खासदार आहे. काही 10 वर्ष त्यांचे गेल्या केले नाही, इथे तुम्हाला जास्त काय सत्ता आमची, दिल्ली सत्ता आमची, राज्यात सत्ता आमची. अरे 4 दिवसापूर्वी दिल्लीला गेले माणसे उद्धव ठाकरे रामलीला मैदानावर काय भाषण केलं, चांगलं भाषण करता येत नाही. आज पण आलाय रत्न टाइम्सचा हेड आहे, त्याला उत्तर मी दिलंय, ट्विट केलंय, चांगल्या भाषेत ट्विट केलं. काय बोलले रामलीला मैदानावर, आपके बाद मोदी करेगा. अरे तुझे खासदार किती, भाजपचे खासदार किती, 303 मोदी बहुमतात आहे. मोदी आता काय म्हणाले, इस बार 400 आम्ही आणि तुझे यावेळेला झिरो येणार, एकही योग्य नाही महाराष्ट्रात झिरो. आता 16 आमदार आले, 40 गेले. या निवडणुकीनंतर हा झाला आणि राजसा ते का आपण बरोबर निवडले. मोदी तरी पण कोकणी माणसं, मोठ्या माणसाचं नाव तरी घेतो का पहिले, आर्ग्युमेंट करतो, वाद करतो, म्हणजे त्यांच्या सुद्धा मान देतो. आपण तो तरी पण पंतप्रधान देशाची. अरे तुला नोटीस आली की ईडीची, मागच्या दरवाजाने या पीएम साहेबांना भेटला असता किती वेळ बोलणार, काय सगळे बोल. पण आज येथे फिरतायत ना, त्यांनी या लोकसभा लढवण्याची खासदार म्हणून जो व्यक्ती मागे 10 वर्षात काही करू शकला नाही, बांधवांनो त्याचं काम मला हसायला या गोष्टीचं येतं. आणि जो लोकांच्या मतदारांचा बघतो मला आश्चर्य. निलेश त्यांच्या विरोधात उभा, निलेश माझा मोठा, तो अमेरिकेत शिकला, ग्रॅज्युएट घेऊन देशात आला, मुंबईत आला, तिथे एम.कॉम केला आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटीत पीएचडी पण केली. तो पीएचडी झाला. तो उमेदवार मागच्या वर्षी त्याच्याबरोबर शिवसेनेची मॅट्रिकला 10वीला 3 वेळा नापास झाला. 3 वेळा 10वी 11वी 3 वेळा मॅट्रिक न झाले ना कुठल्या सर्टिफिकेट सादर केले, मागच्या वेळी कंप्लीट करतो. पण लोक पण निवडून देतात. पीएचडी केलेला माणसाला ना काय आणि याला निवडून दिलं काय करणार होतं. त्या लोकसभेत मी पाहतो की मंत्री असल्यामुळे एवढी सभागृहात मला जायला परवानगी. मराठी काय शुद्ध मराठी बोलायला सांगावं, चला हिंदी बोलायला सांगा, हिंदी नाही इंग्लिश हाऊस मध्ये मराठी बोलू शकतो, परवानगी काढावी लागते. निलेश आला ना ते सांगा आम्हाला राहुल लोकसभेत कसा बोलतो नांदरा बोलतो, तो मस्त लागतो हिंदी. असं काय करू नका, तुमचा विकास करणारी माणसं हो
विकास करायची क्षमता कोणामध्ये आहे? विकास करण्यासाठी सत्ता सोबत सगळे आहे की नाही? सत्ता असेल तर विकास होईल. एखाद्या मुलाने साहेब आम्ही घरात उपस्थित लावू, तो लावू शकतो, वागतो का दुसरं कोणाचं चांगलं? पण जर कोण अधिकारी आहे कोण आहे तो कोण नाही आता काय मी पाठवलं कोणी अधिकारी नाकारू शकतो नाही नाकारू शकतो इथे आणि मग बांधवाने विचार केला विकास मी का उद्या निवडून गेला विकास मी करेल. पण त्याला जो सपोर्ट लागतो सहकार्य लागतो वेगवेगळ्या गोष्टी जमिनीसाठी अमुक असं ती दिली पण जास्त वेळ नोकऱ्या आता सिंधुदुर्ग प्रकल्प मी आणतोय ना ते जरा जाणून घ्या. सिंधुदुर्गात तो शेवटचा तालुका गोरामार्ग जलमेर आहे. गोव्याचा मोफा आता त्याला लागून आला. त्या एअरपोर्टला गोरामार्गून जायला अर्धा तास लागतो कारण फिरून जायला हायवे अर्धा तासावर पोर्ट बंदर 40 मिनिटावर आहे विद्युत आहे. रेल्वे अर्धा तासावर सगळ्या वाहतूक व्यवस्था त्या जागे तिथे मी 1400 एकर जागा राखून ठेवणे उद्योग असतो. कोणत्या उद्योगांना वीज दोन आमचं दोघांचं बोलणं त्याच्याकडे हेवी आहे आणि माझ्याकडे मीडियम. आपल्या देशात हॉस्पिटल लागणारे इक्विपमेंट म्हणजे साहित्य बनलं जातं आपण इम्पोर्ट माझे हॉस्पिटल आहे मी अमेरिका आणि जर्मनीमधून सगळ्या वस्तू निर्माणामुळे तिथून मागतो. त्या जागी मी 500 कमीत कमी कारखाने हॉस्पिटलला लागणाऱ्या मशिनरी बनवणाऱ्या मी तिथे आणणार आहे आणि त्यासाठी मला सुद्धा प्रोजेक्ट इन्व्हेस्टर मला मदत करतो. मदत 500 1200 होते पण 500 मेडिकल इक्विपमेंट बनवणार. बाकीच्या जागेमध्ये आपल्याला आंबा काजू नारळ सुपारी फणस करवंद किती फळ आहे. आता पाऊस पडला बा फक्त आंब्याला थोडंफार मार्केट पर्यंत लोक पहिले विकतात काही जानेवारी पासून. आता एप्रिल आता पाऊस पडेल कुठलाही मी फूड प्रोसेसिंगचं ट्रेनिंग सेंटर आणि इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग सेंटर ओळखला 200 कोटीचं सेंट्रल गव्हर्नमेंट सेंटर काम सुरू केलं. मातुंबरी 20 एकर जागा शिंदे साहेबांनी राज्य सरकारने मोफत दिली. मग ती सांगितलं बाबा हे पैसा देणार नाही सही करा. पण नाही म्हणत मला माहित त्यांचा मोठे पण इथं जसं दिली तिथे आता 2 क्लस्टरनी फूड प्रोसेसिंगचे सिद्ध ऑलरेडी दिली. प्रत्येक फळापासून काहीतरी बाहेर ठेवलं का परवा विमानातून येत होतो आणि एटीओ बराच तिथे पाकपट्टी बराच जणींना हे हॉस्पिटल लावले. ते मुलगे आले आणि म्हणाले साहेब जरा हे खाऊन बघा हे खोबऱ्याच आहे. खोबरा आणि तांदूळ खोबरं तांदूळ मिक्स केलं पण ते खाताना चिक्की खाताना कशी कुरकुरीत वाटतं ना तसं आपण म्हणणारच नाही त्याचा खोबरा आणि तांदूळाचं भाताचं आहे असे अनेक गोष्टी पाहायला मिळतात. आपण प्रयत्न करायचे नाही. त्याला मार्केट आहे खाद्य पदार्थाचा मोठं मार्केट आहे देशात परदेशात आहे. परवा एक माणूस आला आम्हाला अमेरिकेसाठी पैशाच्या बिया पाहिजे अमेरिकन कंपनीसाठी. आता बिया मागतो मला अमेरिकन कंपनी का पैशाच्या बिया आपण बोलता त्या घरात खाऊन झाला का टाकतो तसा उपयोग नाही. पाहिजे आपली भाजी बरोबर असते इथल्या भाषेत मला माहिती पण आम्ही वडसाची गोष्टी म्हणतो त्याला काय काम करायचं काय काहीतरी विचारी आपण तरी सुद्धा आम्ही असं शिवण झालंय. फणसाच्या त्या गोटी पावडर बनवायची आणि पावडरची औषध डायबिटीस वर उत्तम द्यायची अशी नवीन नवीन असतात. चिंचे पासून पण काळी चिंच बी असते त्याच्यात सफेद भाग असतो त्याची पावडर जन्माला. पोपटाच्या बियाची पण पावडर
ती पण परदेशात जाते. अनेक उत्कृष्ट झाली. मी सिद्धाला गेलो आसाम मंत्री झाले. असं मुंबई संकेली महिला भेटायला आल्या आणि केवळ होतो माझ्यासमोर. महिलांनी परवानगी मागितली. सर हम लोग रख सकते हैं क्या? क्यों आता बेटा क्यों? अरे परफ्यूम का वाटता लेना कलर कहाँ से लाया? तो साहब हम बनाते हैं. आसाम में एक परफ्यूम बनाने की 200 फैक्ट्रियां 200 भी महिला की है. किससे बनाते हैं आप? कशापासून सांगा. आपण चहामध्ये गवतीचा टाकतो. गवतीचा सर्दी झाली काय तर आपल्याला आठवण येते गवतीचा. गवती चहापासून तो अत्तर बनवत आहे. आपल्या सिंधुदुर्गात एका मुलीने सावध की एक फॅक्टरी माझ्या हस्ते एक महिन्यापूर्वी उद्घाटन केली. कोणती? गवती चहापासून ऑइल बनतो. ऑइल मी उदाहरण केलं. इंडिया झाली आहे. मी याचं काय म्हणणार दादासाठी तेल बनवलं. म्हणजे विकणार पुढे आणि कसं विकणार? म्हणजे सर एक तेलाला मला परदेशी कंपनीने ऑर्डर दिलेली आहे आणि माझ्याकडून हे तेल किलोच्या वजनाने घेणार 7,000 रुपये केजी. सांग गवतीच आहे. असं बरेच शोध मिळत. या सगळ्या युनिव्हर्सिटीला सिंधुदुर्गातली. आज तुम्हाला 2,40,000 पर कॅपिटा इन्कम झाली ना. पैसे नाही. लोकांचं इन्कम वाढला. काय करायला पाहिजे? कोणतं 4 राज्याचं ऑफिस आपल्या सिंधुदुर्गात आहे. त्यांना हा ऑफिसर जागा पाहिजे होती. मी पळाचा खात्याला जागा दिली माझ्या इमारतीमध्ये. हा खासदार राणी 1.5 लाख भाडे घेतली. मी अग्रीमेंट प्रोग्रेस केली. फ्री ऑफ चार्ज त्यांनी जागा दिली. 2,500 स्क्वेअर फीट. आता ते वेगवेगळ्या वस्तू जे काय बनवतात नाळ्याच्या पिशीपासून 250 व्हेरायटी बनवतात. त्याचं प्रात्यक्षिक सगळं तिथे दाखवतात. त्या लसी बनवताना तो भुगा खाली पडतो ना. तो भुगा आपण शेतात जातो. कर्नाटकमध्ये बँगलोरमध्ये त्या भुग्यापासून फ्लावर बनवतात. एक फ्लावर आणि त्याचा फर्निचर म्हणून एक्सपोर्ट करतात. आपण भुगा जातो शेतात आणि ते भुग्यापासून फ्लावर बनवतात. फर्निचर बनवतात. देशात परदेशात विकतात. याला दूरदृष्टी आणि मेहनत परिश्रम आणि त्या निर्धार केला काहीतरी व्हायचं. ठीक आहे. आता आपल्याकडे सोनाला समजा सोना डॉक्टर कोण डॉक्टर. आता मी सोना एक विजयच्या घरी लावून बरोबर तर मुलगा करून होता भावे काय काय बाबा तू कोण आणणार असं भावांचं दुकान ठीक काय आयुष्य म्हणजे आयुष्य काढायचं थांबाय भावाचं दुकान मुलगा येणं दुसरं जगत नाही. नवीन काही काही सोडून 400 रुपये माझ्याकडे जे 8 कोटी कंपन्या आहेत ना त्यात 30 ते 40% गुजरात आणि राजस्थानचे. गुजरात आणि राजस्थान त्यानंतर तामिळनाडू आहे आणि त्यानंतर आपलं आता युपी झालंय फास्ट आणि 4 नंबरला महाराष्ट्र जो पहिले आणि आपण त्याचं मराठीचं आता आपली नोकरी नाही काहीतरी शिकला झाला नोकरी मिळाली कोटा गुंता अंडा घरात पोस्ट हा आणि मस्त झोप काढा हे आपल्याला चेंज करा. माझी व्यक्ती मी आजही मी जॉब सुरू केलं नोकरी पहिली इन्कम टॅक्स नोकरी केली सरकारी क्लार्क मला नोकरी करायची नोकरी वडिलांची इच्छा सरकारी नोकरी सोडायची नाही. निवडणूक लागली विचार राहू का किती मिळते नाही सोड मुंबई डावे ठीक आहे
तेव्हापासून मुंबईत व्यवसाय करतोय, नोकरी करतोय. आता राजकारण केलं तर मी व्यवसाय करतो. मी फुल टाइम राजकारणी नाही. पहिला व्यवसाय आणि मग निदेश पण नाही. प्रत्येकाला एरिया आहे. पुन्हा आणि काही भाग गोवा निदेश आणि निदेशला बाकी सगळे हॉटेल वगैरे प्रत्येक आमच्याकडे विशेष काम सुद्धा अकाउंट सगळं विशेष सगळे व्यवसाय अकाउंट राजकारणी काय सांगतोय माझं बरोबर नाही. पैसा मिळवा, उद्योजक व्हा, छोटा मोठा उद्योग सुरू करा. मी पहिला हॉटेल टाकलं मुंबईत शंभर. त्याच्या अगोदर 8वीत असताना शाळेत असताना फटाके मुंबईच्या रस्त्यावर. नंतर 2 रुपयाची नोकरी केली जोगेश्वरला शंभरून जायची आणि त्यानंतर 8वी नोकरी आणि इन्कम टॅक्स. पण राजकारण असतं तरी आज मी व्यवसायाने दुर्लक्ष मागे तू एकदा चाकरा कामावर बसतो. कुठे चाललंय, काय चाललंय, किती प्रॉफिट. आपला मराठी माणसाने व्यवसाय मी ओळखतो. मारवाडी लोकांचे गुलाला तर थांबतो. तुमच्या सागरात मिटिंग आहे. पण आपल्या देशात 140 कोटी जनता आहे. 140 त्यात मारवाडी समाज 1%. किती 1%. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या मारवाडी समाज किती टक्के असेल? 22. 1/4 आहे अर्थव्यवस्था. 1% लोकांकडे देशाची अर्थव्यवस्था 25% आहे. आपण 1% नाही. मराठी माणसं 1% पण नाही. मुंबई हजारो कोटी लोकांना मुंबई शहरात होते. त्यातही मराठी माणसाची राजधानी आपण 1% पण सुरू करा. मेंढी सरस की आजही 15-16 तास काम. आजही कधीही थांबत नाही. आता गोव्याला गेलो, मीटिंग संपली, हॉटेलमध्ये जाणार. मेन व्यक्ती आणतात नाही. मी किचनचा माणसा गेले तिथून आज जातो. पोलिसांना सांगतो तुम्ही बाहेर थांबा यायचं आणि पहिले किचनचा रेस्टो चेक करतो. चिकन कधी झाला, मटन कधी झालं आणि नंतर मी काय सांगतो आजही पाहतो. माझ्यात बदल नाही. मी कोणी असो केंद्रीय कॅबिनेट आहे. आपली आपलं उत्पन्न असलं समजा कोण भिकारी आला तर बदल मागायला आपण किसातून जाऊ शकतो. आपण नसलं तर दुसऱ्याचे किसान घालायची वेळ येते. हात परिणाम होतात. असं होईल. माननीय मोदी साहेबांनी आपल्याला आव्हान केलं. मोदी साहेब आले पंतप्रधान म्हणून 2014ला जगाच्या अर्थव्यवस्थेत 11 नंबर होता भारताचा. आज विचारा 10 वर्षाचा 5व्या क्रमांकावर आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत 5वा. 3.5 काळामध्ये आणि 2030 साली आपण 3ऱ्या क्रमांकावर. अमेरिका, चायना, भारत. मोदी साहेब गेलो पण विरोधचा होता लोकांना. कोरोनाच्या वेळेला उपासमार होत होती. फॅक्टऱ्या बंद, हॉटेल बंद, व्यवसाय बंद. गरिबांच्या घरात अन्न नव्हतं, उपासमार होत होती. त्या माननीय मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवठा तेव्हा सुरू केलं. आजही आहे, पुढचे 5 वर्ष असणार. अशी किती चोपड घरात आजारी माणूस पडला, घरात पैसे नसतील. आयुष्यमान भारत ही योजना मोदी सुरू केली. 5 लाखापर्यंतची मदत मिळते. देशाच्या हे पाहिलं तर आमच्या देशात ग्रामीण भागात संडासाची व्यवस्था नाही आणि महिलांसाठी आवश्यक विषय होता. मोदी साहेबांनी किती संडास देशात 11,72,00,000. किती मोफत करायची पट्टी 4.5 कोटी. किती नळाच्या जोडण्या दिल्या प्रत्येक घरात नळाचे पाणी 8 कोटी लोकांना घरामध्ये. अशा अनेक जोडण्या आहेत. परत कधी किती काम केलं तेही 18 तास काम. 18 तास
एक दिवशी 4 वाजता फ्रान्समधून आले आणि दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी बुधवार रात्री आले 4 आणि बुधवारी रात्री आम्ही आपले पाहिलं लोकेशन मध्ये तिथून निघाले 4 ला पोहोचणार 4 ला पोहोचले आणि झोपली ट्रॅफिक कैसे होईल असं आम्ही समजतो तरी आम्ही काय होईल आलो कॅबिनेटच्या ठिकाणी आमच्या अगोदर 2 मिनिटं पोलीस मस्त पुढचं बसते वाटतं बघा किती पंक्चुअलिटी CCLD आणि भारत देशाच्या 140 कोटी लोकांच्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी भारताला महासत्ता बनवण्यासाठी विकसित भारत बनवण्यासाठी मोदी आज कष्ट घेत आहे आणि 39 साली गायकवाडांनी आपली बात 405 मोदीचा 405 तुमच्या हक्काचा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हवा असेल तर तुम्ही मला मतदान करावं मी तुमच्या सेवेला आहे मी कामात तुमच्या मागे पडणार नाही म्हणून नाही आपल्याकडे नाहीये ते अधिकारी मागेला सुरुवातीला येतात चिठी कटसी पाव नवीन सेक्रेटरी कसा काम झालं कुठून आली गोष्टी सांगली अच्छा शॉपले स्टाफ तो ऊपर आया इस सुनते ऐसा देखिए पॉजिटिव काम करूँ मुझे ना सुनने की आदत नहीं क्या आपको लगता तो ना बोला माला नहीं ना अरे क्या करेंगे ऐसा नहीं आणि त्याला तू कायदा बोलवा ना काय सरांनी मी करू शकतो कायदा करू दे पण नाही हे काम झालं असं नाही असं पहिले पुढे पण आम्ही तुम्ही मोठ्या संख्येने या उद्यान सोहळा ऑफिसचा उद्घाटनाला आणि माझा शुभेच्छा दिल्या तुमचा शुभेच्छांनी नक्कीच माझा विजय 4 जून रोजी लागेल त्या देशाच्या प्रचंड मताने निवडून येणाऱ्या खासदारामध्ये तुमचा खासदार असावा असा मतदान करावं अशी विनंती करतो आणि आवाज म्हणतो कोणाला थांब बोलायला लागू नये मला आवाज आला तरी माझा लिंक म्हणून बोललो मी की मला मग शब्द तुमच्याकडून पुन्हा म्हणून बोला सॉरी थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.